नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे। येत्या 28 जुलैला एक खूप नावाकोरा, चांगला आणि मजेशीर असा चित्रपट आपल्या भेटीला येतो। आणीबाणी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत, दिनेश सर माझ्यासोबत आहेत। कसं आहात तुम्ही? नक्कीच चांगलं वाटतं, आनंद आहे या गोष्टीचा की एक सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आम्ही विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत घेऊन जातो आणि हे सगळं करत असताना इतकी मोठी तगडी टीम माझ्या पाठीशी उभी राहिली। मुळात मी ऑलवेज थँकफुल असेल अरविंद जगतापांचे की इतका चांगला सब्जेक्ट जो आजपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीत म्हणजे मला आठवत नाही की मी या रिलेटेड कुठला सिनेमा पाहिला असेल। तर हा सिनेमा करायला त्यांनी मला मी माझं भाग्य समजतो की हे स्क्रिप्ट मला मिळालं। बट ऑब्व्हियसली ज्यावेळेला स्क्रिप्ट चांगला हातात येतं त्यावेळेला दिग्दर्शक आणखी हावऱ्यासारखं, अरे हे कॅरेक्टर यांच्याकडून करून ते कॅरेक्टर असं करून मी ती टीम सगळी जमा केली। म्हणजे ती जशी टीम तयार झाली तशी टेक्निकल टीमसुद्धा आमची तयार झाली। टेक्निकल टीमसुद्धा तुम्ही जर बघाल तर सगळे दिग्गज आहेत आणि जेव्हा एखादं चांगलं प्रोडक्ट तयार होत असतं ना त्याला वेळ लागतो आणि ते जितकं वेळ घेतं तितकं ते पॉलिश होत जातं। सो आजच्या तारखेला एक सेन्सिटिव्ह सब्जेक्ट जो माझ्या जनरेशनमधल्या तरुणांना कदाचित माहीत नाही आहे, कारण माझा जन्मही झाला नव्हता त्या आणीबाणीच्या काळामध्ये। तर अशा लोकांना आणीबाणी म्हणजे नेमकं काय हे किमान कळावं आणि हे सांगण्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला आहे की आणीबाणी काय होती। पण हे सांगण्याचा आमचा जो प्रयत्न आहे हा थोडा विनोदाच्या स्टाईलमध्ये, अरविंद जगतापांच्या स्टाईलमध्ये। नाही, कारण का अरविंद जगताप सरांचं जेव्हा आम्ही एखादा लेख वाचला किंवा त्यांचं काम आहे ते काम सोशो पॉलिटिक्स या भाषावर, या विषयांवर भाष्य करणार आहे। जेव्हा तुम्ही स्वतः बोललात की त्यांनी मला त्यांची स्क्रिप्ट दिली, ते तुमचं अहोभाग्य, माझं अहोभाग्य असं। या चित्रपटामध्ये 3 मुख्य कलाकार आहेत आणि तिन्ही वेगवेगळ्या विरुद्ध टोकाचे आहेत। कशी होती या सगळ्यांची गट्टी, कशी जमली? मुळात कसं आहे ना, उपेंद्र सर, सयाजी सर आणि प्रवीण दादा, संजय खपरे, कसं होतं ना की म्हणजे मला असं वाटतं की जर एखाद्या गोष्टीचं नॉलेज आपल्याकडे नसेल ना तर आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे किंवा ती गोष्ट शिकली पाहिजे आणि मग ती इम्प्लिमेंट केली पाहिजे किंवा ते करायला हवं। सो मी हा विचार केला की आता सिनेमा तर करायचा आहे आणि तो त्या पद्धतीनं चांगल्या दर्जाचा करायचा आहे, मग तसे कलाकार पण हवेत। आणि जेव्हा मी या प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअली भेटलो, त्यांच्याशी बोललो, आमचे रिडिंग्स झाले, सिटिंग्स झाल्या, त्यानंतर मग मला हळूहळू कळायला लागलं की मला आता नक्की कुणाला कशा पद्धतीनं या सिनेमामध्ये मोल्ड करून घ्यायचं आहे। एक दिग्दर्शकाचं काम असतं की बाबा प्रत्येकाकडनं एक काम काढून घ्यायचं आहे आणि जितका सिनेमा मला समजला होता, जितकं ते लेखन मला पचनी पडलं होतं, त्या अनुषंगाने आमच्या डिस्कशन्समधून, इम्प्रोव्हायझेशन्समधून बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाल्या। आता सयाजी सरांची एक वेगळी स्टाईल आहे, उपेंद्र सरांची एक वेगळी स्टाईल आहे, प्रवीण दादा ते ऑलटुगेदर डिफरंट कॅरेक्टर आहे। म्हणजे ती व्यक्ती आजपर्यंत अशा एका कॅरेक्टर रोलमध्ये मला नाही वाटत कुणी पाहिले असेल आणि जर ज्यावेळेला ते बघतील लोक त्यावेळेला नक्कीच त्यांना या गोष्टीचा एक प्रवीण दादांची एक वेगळी भूमिका त्यांना पाहायला मिळणार आहे या सिनेमाच्या माध्यमातून, हा एक विषय। सो पुन्हा एकदा तेच होतं की भाग्यवान समजतं स्वतःला की इतकी चांगली भट्टी जमून आली आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं मी ते लोकांसमोर मांडू शकतो। अगदी जसं तुम्ही स्टेजवर बोललात की जरी विषय हा गंभीर असला तरी तो खूप चांगल्या आणि हास्यास्पद पद्धतीने तुम्ही आमच्यासमोर मांडला सगळ्यांवर। दिनेश सर, या चित्रपटाचं संगीतसुद्धा तेवढंच तगडं आहे। 3 ते 4 गाणी असली तरी सिनेमाला 2 संगीत दिग्दर्शक लाभले आहेत। कसं सगळं संगीत, काय सांगायला संगीताबद्दल? नाही, बेसिकली सिनेमाच्या संगीत दिग्दर्शकांबाबत बोलायचं झालं तर इथे 3 जण आहेत, म्हणजे देवदत्त बाजी, त्यानंतर आमचे पंकज पडघन आणि आदी रामचंद्र, या तिघांनीही 3ही गाणी खूप छान पद्धतीनं कंपोज केली आणि ती गाणी आता लवकरच तुम्हालाही ऐकायला मिळतीलच। मुळात ती गाणी तयार करण्याचा एक वेगळा प्रवास होता की तो काळ डोळ्यासमोर प्रत्येक वेळेला यायचा आणि तो काळ ज्यावेळेला डोळ्यासमोर येतो ना त्यावेळेला त्या काळामध्ये कशा पद्धतीच्या चाली होत्या किंवा ओव्हरऑल ते सगळं स्ट्रक्चर तुम्हाला परत एकदा तयार करावं लागतं आणि ते तयार केल्यानंतर ते मग तुम्हाला सर्व करायचं असतं। सो त्या पद्धतीनं मी हा प्रयत्न केला की सगळ्यांना सामावून, सर्वसमावेशक चांगल्या पद्धतीचं आउटपुट आपल्याला कसं मिळेल आणि ह्या विचारातूनच हे सगळं घडलं आहे।
नक्कीच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत राहू. तत्पूर्वी जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल की आणीबाणीमधून काय वेगळं आणि मनोरंजनक असं बघायला भेटत प्रेक्षक? हां, आता मनोरंजनासाठीच सिनेमा आहे मुळात. आणि बरं, तो सिनेमा घर बसल्या तर काय तसा पाहायला मिळत नाही. बरोबर. जर तुम्हाला खरंच स्वतःला असं वाटत असेल की आपलं मनोरंजन आपल्याला करायची गरज आहे किंवा आपल्याला मनोरंजनाची गरज गरज आहे, आहे. तेव्हा तुम्ही नक्की आणि नक्की 28 जुलैला वेळात वेळ काढून जवळच्या चित्रपटगृहात जावा आणि हा सिनेमा बघा. मी म्हणतो किमान एकदा तरी बघा, म्हणजे हे तरी समजेल की आणीबाणी हा विषय नेमका काय आहे. बरोबर. कारण आजकाल मी थेट त्याबद्दल काही बोलणार नाही, पण आजकाल जे काही ओव्हरऑल पॉलिटिकल पोझिशन म्हणा किंवा जे काही चाललं चालू आहे, आहे. मला असं वाटतं ह्यांच्यावर आणीबाणी आणण्याची गरज आहे. क्या बात आहे. आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या नवीन प्रोजेक्टसाठी. थँक्यू.